नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. सतीश भोसले उर्फ खोक्याबाई हे नाव सध्या राज्यभरात गाजत असतानाच त्याच्या एका नातेवाईकाचं नावही चर्चेत आलंय. बीडमध्ये दहशत माजवणाऱ्या खोक्याबाईच्या साडूवर 1 कोटीची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झालाय. त्याचबरोबर त्याने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आणि खोक्याबाईचा साडू नेमका कोण आहे पाहूया. प्रशांत अरफान चव्हाण उर्फ गब्या असं खोक्याभाईच्या साडूचं नाव आहे. अजिनाथ सावळेराम खेडकर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात प्रशांत चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केला आहे. खेडकर यांनी पाथर्डी शहरात शेवगाव कोरडगाव रोडवरील गट नंबर 77/1 पैकी 23 गुंठे जमीन घेतली. या जमिनीवर पारधी समाजाच्या काही लोकांनी अतिक्रमण केल्याचं दिसून आलं. हे अतिक्रमण काढण्यासाठी सांगितल्यानंतर स्थानिकांबरोबर खेडकर याचे वाद झाले. दरम्यान हे प्रकरण मिटवण्यासाठी सतीश उर्फ खोक्याभाईला मध्यस्थी म्हणून बोलवण्यात आलं. जमिनीचे मालक आणि भोसले यांच्यात बैठक झाली. त्यानंतर भोसलेचा साडू प्रशांत चव्हाण यानं जमीन मालकांना हे अतिक्रमण हटवण्यासाठी 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे या प्रकरणी खेडकर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार 7 महिला व 2 पुरुषांवर खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश भोसले आणि त्याचा साडू प्रशांत चव्हाण या दोघांचे लक्झरियस हॉटेलमधले एकत्र फिरतानाचे अनेक फोटो आहेत. दोघांकडेही आलिशान गाड्या आहेत. त्यामुळे हे दोघेही अशाच पद्धतीने अवैध धंदे करून लाखोंची संपत्ती जमवत असल्याचा संशय आहे. अर्थात खोक्याबाईचे अनेक कारनामे आधीच समोर आले असताना आता त्याचा साडू असलेला प्रशांत चव्हाणची देखील काही प्रकरणं समोर येतात का आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी.